हे सगळे कोल्हापुरातले मल्ल आहेत आणि हे मल्ल ज्या पद्धतीने तयारी करतात त्यासाठी लागणारा खुराक हा सगळ्यात जास्त महत्वाचा असतो आणि त्याच्याहूनही सगळ्यात जास्त महत्वाचं हे मल्ल ज्या ठिकाणी तयारी करतात त्या मातीसाठी सुद्धा खुराक लागतो आणि तोच खुराक देण्याचं काम कोल्हापुरातल्या खासबाग मैदान या ठिकाणी असलेल्या या मैदानासाठी सुरू आहे. खरं तर हे मैदान गेल्या जवळपास 1 वर्षाहूनचा अधिकचा काळ आहे जे संपूर्ण काळ हा हे मैदान बंद होतं. याचं कारण म्हणजे बाजूलाच असलेलं केशवराव भोसले नाट्यगृह, या नाट्यगृहाला लागलेली आग आणि आगीच्या दरम्यानच केशवराव भोसले नाट्यगृहाच्या शेजारीच असलेले हे खासबाग मैदान, या खासबाग मैदानाचा जो मंच होता तो देखील या ठिकाणी जाळलेला होता आणि त्यामुळेच हे सगळं मैदान जे आहे ते बंद होतं आणि जवळपास 1 वर्षाहूनचा अधिकचा काळ होता ज्या काळामध्ये या मैदानाची कुठेतरी दुरावस्थाच पाहायला मिळाली होती आणि आता पुन्हा एकदा हे मैदान जे आहे ते पुन्हा एकदा सज्ज करताना पाहायला मिळते. हे सगळे आपण खुराक जो आहे तो या मैदानासाठी सज्ज करत असताना जो खुराक लागतो तो आपण पाहतो की लिंबू असतील, हळद असेल, त्याचबरोबर दही असेल आणि तेल असेल, अशा अनेक पदार्थ असतील, घटक असतील ते या मातीमध्ये मिसळले जातात आणि हे मैदान जे आहे ते पुन्हा एकदा या कुस्तीपटूंसाठी सज्ज जे आहे ते केलं जातं. हे नेमकं नेमकं काय करलायस तू? लिंबू पिळायला यानं काय नेमकं परिणाम होतो? काय माती चांगली माती चांगली नक्कीच जवळपास 10 पोती लिंबू जे आहेत ते या ठिकाणी लोकप्रतिनिधींकडून देण्यात आलेले आहेत आणि त्याच धर्तीवर आधारित आता हे सगळं मैदान जे आहे ते सज्ज करण्यात येते. या ठिकाणची माती असेल ती सज्ज करण्यात येते. माझ्यासोबत प्रसिद्ध मल्ल आहेत माऊली जमदाडे. काय नेमकं सध्या ही तयारी जी आहे ते चालू आहे, कशा पद्धतीने चालू? तयारी जे मागील गेल्या वर्षी जी माती बंद होती म्हणजे आपला आखाडाच पूर्ण बंद होता त्या संदर्भात जे आपले लोकप्रतिनिधी आहेत आमदार आपले अमोल माडिक यांनी जे आम्हाला मातीसाठी खुराक दिले त्या संदर्भातच आम्ही आज हे चालू केलेलं आहे. त्या मातीचं आपलं मशागत करून आता माती आम्ही परत तयारीसाठी सज्ज करतोय. त्याच्यामध्ये आता काय काय मिसळलंय आणि काय ह्यात मिसळले बघा 10 पोती लिंब, 10 पोती हळदीची, 10 डबे तेलाचे, 50 किलो कावा आहे, 50 किलो कापूर आहे, 50-60 लिटर दूध आहेत. हे सगळं मिक्स करून आम्ही मातीची मशागत करून माती आम्हाला प्रॅक्टिससाठी तयार करतो. तर एवढं प्रमाणात मिसळलं जातं जसं मल्लाला करायचं तसंच आकड्याला. हो. आता एवढा मल्ल घडतोय त्या संदर्भात आखाड्याची तेवढीच आपण पोषण केलंच पाहिजे. एवढा मोठा मल्ल घडवल त्याच्या पाठीमागे मातीचं सगळं श्रेय आहे ना. काय नेमकं कारण काय हे मातीमध्ये एवढे घटक असण्याचं कारण? मातीमध्ये एवढं घटक नाही, माती पोषक राहते आणि जे जसं आपल्याला माणसाला किंवा कुठल्याही ह्याला जसं खुराकाची गरज आहे तशी मातीला ही खुराकाची गरज आहे. माती त्यामुळे पोषक होती, चांगली होती आणि ह्या मातीतनं कुठली जाग वगैरे झाली किंवा काय आपल्याला रागुराई होत नाही. पुन्हा एकदा सगळे मल्ल कोल्हापुरात या मातीवर 100% सज्ज असणार आणि गंगाव सलीम आता सध्या सगळी दिसते तुम्हाला गंगाव सलीमीतली मल्ल आहेत. हे तुम्हाला रोज इथं सकाळ संध्याकाळी देशी मल्ल तुम्हाला शेड्डू घुमताना दिसणार 100%. सगळी तयारी जी आहे ते आपण पाहतोय. खासबाग मैदानची सगळी तयारी आहे. मैदान जे आहे ते सज्ज करण्यात येते आणि आता पुन्हा एकदा गेल्या 1 वर्षाहूनचा अधिकचा काळ हे मैदान बंद होतं ज्या केशवराव भोसले नाट्यगृहाला लागलेल्या आगीच्या घटनेमुळे. त्यानंतर झालेल्या मैदानाची दुरावस्था, या ठिकाणी काही गवत देखील उगवलेलं होतं ते सुद्धा काढण्यात आलं. माती जी आहे ती आता सज्ज करण्याचं सुरू आहे. खुराक जो आहे तो दिलेला आहे. जवळपास लिंबू, दही, त्याचबरोबर हळद असे विविध घटक जे आहेत ते मातीत मिसळलेले आहेत. विशेषतः लोकप्रतिनिधींचं याला सुद्धा योगदान चांगलं लाभलेलं आहे. त्यामुळं मल्लांकडून सुद्धा त्यांचे आभार जे आहेत ते मानले जात आहेत. त्यामुळे कुठेतरी मल्लांमध्ये सुद्धा एक आनंदाचं वातावरण आहे. जी कोल्हापूरची शान आहे म्हणतात त्या कुस्तीची शान, त्या कुस्तीसाठी मल्ल जे आहेत आता तयारी करताना या ठिकाणी पाहायला मिळतील. विशाल पुजारी, NDTV मराठी, कोल्हापूर.